नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. सर, पी-एम किसानचा 21वा हप्ता आणि हां, नमोचा 8वा हप्ता हे हां. शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होणार आहे सर? सरकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे, ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. हं, हप्ता म्हणजे केंद्र सरकारातर्फे दिले जाणारे ₹2,000. हं. पण काय होते बघा, काहींच्या खात्यात पैसे लगेच येतात, काहींच्या खात्यातले पैसे थांबतात. याचं कारण म्हणजे बँकेची पडताळणी किंवा आधार आणि खाते लिंक नसणं. हां, पण हां. घाबरायची काही गरज नाही. जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल आणि ई-के-वाय-सी झाली असेल, तर तुमचे पैसे नक्कीच येतील. हं, फक्त थोडं थांबा आणि पीएम किसान गव्हर्नमेंट इन वर जाऊन हे तपासा. आता खूप शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत आणि सगळ्यांचा एकच प्रश्न, आपला हप्ता का आला नाही? याची काही प्रमुख कारणे आहे. आता बघा, पहिलं कारण म्हणजे तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नसणे. हां, हां. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी किंवा अकाउंटशी लिंक नसणे. हो सर. त्याचबरोबर तिसरं कारण म्हणजे तुमच्या नावावरची जमीन कागदपत्रे चुकीची आहे. आणि चौथा प्रश्न म्हणजे काही वेळा सरकारनं नाव लिस्टमधून काढलंय कारण अपात्र शेतकरी आढळलेत. हं, हं, तर अशा वेळी काय करायचं बघा. हं. पीएम किसान गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जा. तिथे हो. तुम्हाला बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव तुमचं आहे का पहा. नसल्यास जवळच्या सीएससी सेंटर किंवा ग्रामसेवकाला भेटा. त्यांच्याकडून अपडेट करून घ्या. आता हं, ई-के-वाय-सी म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पीएम किसान अकाउंट जोडणं. सरकारला खात्री हवी असते की पैसे योग्य माणसाकडे जाते का? हे ई-के-वाय-सी करायचं खूपच सोपं आहे. हां, पीएम हां. किसान गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर जा. तिथे ई-के-वाय-सी असं ऑप्शन दिलेलं आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकल्यावर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होते. हं, हं. ज्यांना मोबाईलवर नाही करता येत त्यांनी सीएससी सेंटरवर जा. तिथे अंगठा ठेवून बायोमेट्रिक पद्धतीने करून घेतली जाते. ई-के-वाय-सी झाली की हप्ता नक्की येतो. हं, हं. त्याचबरोबर आता महाराष्ट्र सरकारांची नमो शेतकरी सन्मान योजना ही योजना पीएम किसान सोबत चालते. केंद्र सरकाराकडून 6,000 आणि राज्य सरकाराकडून 6,000 म्हणजेच एकूण ₹12,000 वर्षाला शेतकऱ्यांना मिळतात. हां, हां. या योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. हं, हं. बहुतेक डिसेंबरच्या सुरुवातीला हा हप्ता येईल. ज्याने पीएम किसानचा ई-के-वाय-सी केली आणि ज्यांचे खाते लिंक आहे त्यांनाच नमो शेतकरीचे पैसे मिळतील. दोन्ही हं. योजना एकत्र आहेत म्हणून ई-के-वाय-सी आणि खाते लिंक दोन्ही ठेवा. हं, हं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं नाव लिस्टमधून गायब झालेलं दिसतं. याचं कारण म्हणजे अपडेट न करणं किंवा जमीन माहिती जुळत नाही. अशा वेळी काय करायचं बघा. ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना भेट द्या. तुमचा 7/12, आधार कार्ड आणि बँक पासबुक द्या. ते तुमचं नाव पुन्हा ऑनलाईन जोडून देतील. नाव लिस्टमधून गेलंय म्हणून घाबरू नका. सरकार वेळोवेळी पडताळणी करते आणि चुका सुधारता येतात. हो सर. हो, बहुतेक वेळा पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे पैसे एकाच खात्यात येतात कारण दोन्ही योजना आधार नंबरवर आधारित आहेत. म्हणजे जर तुम्ही पीएम किसानसाठी वापरलेले खाती आधार तेच ठेवले तर नमो शेतकरीचे पैसे सुद्धा त्याच खात्यात येतात. तर शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी वेळेत करा. आधार आणि बँक खाते लिंक ठेवा. नाव लिस्टमध्ये आहे का ते तपासा. त्यामुळे दोन्ही हप्ते वेळेत तुमच्या खात्यात येतील. आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी असली तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. सर, फार्म आयडी काढल्याशिवाय शेतकऱ्याला लाभ भेटणार का नाही या योजनेचा? आता बघा तुमचा प्रश्न आहे की फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना बँक खात्यात नमो शेतकरीचे व पीएम किसानचे पैसे येणार की नाही येणार, बरोबर की? हो सर. आता बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांना हे दोन्ही हप्ते आता मिळणार नाही. हं, आता हं. लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेणे हे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी. कारण की आता बऱ्याच योजना सरकारने लागू केलेल्या आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांना पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई असे बरेच योजनेचे पैसे मिळणार नाही. हं. तर सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावे. त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल, आता तुम्ही मागच्या वेळेस बघितलं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हती त्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला, बरोबर? हो सर. नमो शेतकरीचा सुद्धा 7वा हप्ता मिळाला. हो सर. तर मागच्या वेळेस सरकारने ज्यावेळेस लागू केलं होतं, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता सुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा सुद्धा 7वा हप्ता मिळेल.
कारण की त्यावेळेस सरकारला माहित होतं की बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ते बँक खात्यात पैसे वितरण झाले. परंतु आता सरकारने जे जाहीर केलेलं आहे म्हणजे फार्मर आयडी, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे आता फार्मर आयडी नसेल ते या दोन्ही योजनेमधून ओळखले जाणार, म्हणजे त्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे.